हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. मी राणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आहे सोमवार आणि आज आहे ना सुट्टी होती, कारण हे लास्ट संडे वर्किंग केले होते म्हणून. तर मग आता आम्ही चाललेलो आहे जत्र्याला. तर इथे नवरात्री आणि ईद निमित्त जत्रा भरलेला आहे. जसे की मी आता कानपूरमध्ये राहते, तर मस्वानपूरमध्ये म्हणजे जवळच आहे ह्याच्या पलीकडचं एरिया. तर मग तिकडे जत्रा भरलेला आहे, मग तिकडे आम्ही चाललो आहे. पण मग आता मी आवरून बसले. आता चिन्नूचं पण आवरून झालेलं आहे. कसे दिसतोय आम्ही सांगा तुम्ही कमेंटमध्ये. हो, कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही निघणारच आहे. हे थोड्या कामानिमित्त थोडंसं बाहेर गेलेत. मग आता चिन्नूचं पण थोडंसं मी त्याला खाऊ घातले, सॅरेलॅक्स वगैरे. ते तुम्हाला पुढे दिसेनच. तर घरातलं पण ऑलमोस्ट कामं आवरले, भांडे वगैरे, फक्त स्वयंपाक बाकी आहे. पण ते काय आता मी नाही केलं. ते आता बाहेरून आल्यावर बघू, कारण बाहेर गेल्यावर आपण काही ना काही खातोच. मग त्याच्यानुसार म्हणजे भूक वगैरे बघून मग त्याच्यानुसार शॉर्टकटमध्ये आपलं काय बनतं ते बनवायचं आहे. चिन्नूचं पण खाऊन झालेलं आहे थोडंसं. आता मग त्याला झोप आलेली आहे. मी त्याला थोडंसं फीड करते आता. मग फीड वगैरे करून मग गेलं की काय टेन्शन नाही. मग थोडा वेळ तो झोपला तरी झोपून जाईल, नाही तर मग थोडंसं बघेल. तर चला मग फिरूया जत्रेमध्ये. स्टे ट्यून्ड. तर हे आल्यावर आम्ही आणि माझी मैत्रीण म्हणजे तिची फॅमिली, तिला पण एक बाळ आहे. तो पण चिन्नू एवढाच आहे. तो पण आता 10 महिन्याचा आहे. आणि चिन्नू आणि त्या बाळामध्ये 10-15 दिवसाचाच फरक आहे. तर मग आम्ही असे 2 फॅमिली गाडीवर इकडे जत्रेमध्ये येऊन पोचलो. आणि बाहेरून असं काय व्ह्यू होतं एंट्री करताना. तर सगळे दुकानं वगैरे होते. तर मग आम्ही इकडे आतमध्ये आलो आणि हे गाडी लावत होते तेवढ्यातच तिथे. मग हे पण आले. मग ह्यांना पण असं सेल्फी कॅमेरामध्ये घेतलं. तर इथे मेल्यामध्ये ना सगळे प्रकार म्हणजे सगळं भांडे वगैरे सर्व प्रकारचे होते. आणि इतकं स्वस्त होते ना की असं सगळ्या स्टॉलमध्ये 20 रुपयाला, म्हणजे काही पण घ्या 20 रुपयाला. डबे हे ते सर्व काय 20 रुपयाला असं होतं. मग नंतर चिन्नूला थोडंसं पहिल्यांदा सर्व दाखवलं. तर तुम्ही पण बघून घ्या सर्व. असं म्हणजे जत्रा तर आपण बघितलेलंच असतं, पण इकडचं मी दाखवते. म्हणजे जास्त काही मोठं नव्हतं, छोटंसंच होतं. म्हणजे लेकरांना थोडेसे खेळायचे आणि मोठ्या माणसांच्या आणि फूडचे स्टॉल पण थोडेसेच होते. 2-3 स्टॉल होते, पण छान होतं. आणि मग इथे थोडेसे मी भांडे वगैरे बघत होते. आणि काय काय घेतले ते मी पुढे दाखवेन, कारण इकडे आता खूप गडबड होऊन जातं आणि इकडचा आवाज तिकडचा आवाज काय नीट समजणार पण नाही. म्हणून मग म्हटलं ते घरी आल्यावरच दाखवू तुम्हाला. तर मग इकडून थोडीशी शॉपिंग केली आणि मग पुढे आलो. पुढे आल्यावर मग चिन्नूसाठी पण काहीतरी खेळणी घ्यायचं म्हटलं, कारण असं आपण कुठे बाहेर गेल्यावर काय घेत नाही. मग लेकरांना खेळणी घेऊन मग ते जमाच होतात आणि ते जास्त खेळत पण नाहीत खेळण्यांसोबत. त्यांना फक्त भांडे कुंडे ह्यांच्यासोबतच खेळायचं असतं. आणि बघा ह्या लेकरांचं दोघांचं कसं चाललं होतं, गळाभेट. एकेकाला हात लावतो तर दुसऱ्याला हात लावतो. पण चिन्नूचं एक मात्र चांगलं आहे, तो असं कोणाला जास्त मारत नाही, कारण तो असं जास्त आगाव नाही आहे. तो छान म्हणजे पहिला बघतो, नंतर मग हात लावू का नको, म्हणजे असं काय म्हणतात असं तो थोडंसं विचार करतो तो. बरं ठीक आहे असो. मग नंतर चिन्नूसाठी पण थोडेसे खेळणी वगैरे बघितलं. पण इथे खुळखुळा वगैरे होते, त्याच्यापेक्षा थोडेसे एजचे मोठे होते. त्याच्याकडे थोडं खुळखुळे तर 2-3 असेच पडून आहेत नवीनच, तर ते काही यूज नाही होत. आणि लेकरं खेळत पण आहेत खेळणीसोबत. म्हटलं आता इथे आलो तर काहीतरी घ्यायलाच पाहिजे, कारण आठवण असतं म्हणून. मग हे म्हटलं की स्माइली घेऊ आपण, स्माइली घेऊ आणि मग छोटंसं कार घेऊ. आणि हे जे बघताय ना तुम्ही, हे पण सगळं 20-20 रुपयालाच होते. छान होते, म्हणून म्हटलं घेऊनच टाकू, आठवण तर राहील. आणि मग तिकडून आलो चिन्नूसाठी वगैरे घेऊन. मग इकडे सगळं क्रोकरीचं हे पूर्ण होतं लाईन. तर इकडे तर हे क्रोकरीमध्ये तर काही घ्यायचंच नव्हतं, कारण काचाचं काही टिकतच नाही. आणि माझं तर काम थोडंसं रफ आहे, म्हणून मग काय काचाचं वगैरे काही घेतच नाही. आणि इकडे तिकडून ट्रान्सफर करायचं असतं, म्हणून सामान फुटून पण जाऊ शकतं, त्याच्यामुळे काही जास्त घेतच नाही.
तर आणि मग तिकडून आलो, मग इकडे माझ्यासाठी थोडेसे क्लचर पिना वगैरे असे घेतले, ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि हे पण 5-5 रुपयालाच होते पूर्ण. तर मग हे इकडे घेतले आणि हे काय प्रकार होतं काही समजलंच नाही. इकडे ते असे सगळे बिस्किट वगैरे कपामध्ये असे भरून ठेवलेले होते आणि तो काहीतरी ते वाफमध्ये सर्व हे करून देत होता. तुम्हाला माहिती आहे का हे काय, मला ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतंय ते पण सांगा मला कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर त्यांनी असं काहीतरी बनवून दिला. आम्ही पण घ्यायचं म्हटलं होतं, पण ते काही नाही घेतलं, कारण म्हटलं परत कसं येईल वगैरे. मग तिथे काही खाल्लोच नाही आम्ही, कारण धूळ वगैरे जास्त पण होतं आणि चिन्नूचं पण तब्येत आताच कुठं बरं झाले. परत काही खाल्लं बिल्लं, परत त्याला काही त्रास झाला म्हणून काही खाल्लंच नाही. फक्त थोडंसं फिरलो वगैरे. मग थोडंसं आता इथे ट्रेनचं होतं आणि तिथे मोठा पाळणा पण होता, पण चिन्नूला काही झोपच येत होतं. मग इकडे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता, आम्ही म्हणजे हे ट्रेनमध्ये बसलो होतो आणि बसल्या बसल्या की तो रडायला लागला. त्याला काही समजलं नाही. नंतर मग जसं ते चालू झालं ट्रेनचं तसं तो शांत झाला, म्हणजे ते झोपी जाऊ लागला. कारण त्याला झोप आलेलीच होती, घरात काही झोपलाच नव्हता आणि मग तिकडे गेल्यावर तो झोपी जाऊ लागला होता. आणि हे ट्रेन जे होतं ते एकदम स्लो चाललं होतं, म्हणून ह्याच्यामध्ये बसायचं म्हटलं आम्ही, नाहीतर मग कशामध्ये बसलोच नसतो, कारण लेकरं पण खूप घाबरतात. पण इकडे मात्र चिन्नू थोडंसं एन्जॉय करत होता. नंतर मग झोपी गेला आणि मग त्याच्यातून उतरल्यावर तो लगेच उठला पण. मग त्याला तसंच थोडंसं हलवलं हातावरच, मग छानपैकी झोपी गेला होता. तर मग इकडून आम्ही असं सगळं राईड वगैरे करून मग डायरेक्ट घरी आलो. हॅलो. तर आज दुसऱ्या दिवशी मी हे व्हिडिओ शूट करते, म्हणजे मंगळवारी, कारण काल घरी आलो 10 वाजता. मग त्याच्यानंतर काय तुम्हाला काय काय सामान घेतले ते दाखवणं झालंच नाही. आणि मग घरी येऊन स्वयंपाक बनवायचं होतं, मग चिन्नूचं पण खाऊ बनवायचं होतं, त्याला पण झोप आलं होतं. तो येताच झोपून गेला, पण घरी आल्यावर त्याला जसं खाली घातले तसं तो उठून गेला. मग परत पटकन असं स्वयंपाक बनवला आणि चिन्नूचं पण खाऊ बनवलं. मग आम्ही दोघंजण म्हणजे आम्ही तिघंजण बसून जेवण वगैरे केलं. मग आता ऑलमोस्ट सगळे कामं झालेली आहेत. दुपारी आता 4:30 वाजले आहेत. आता हे पण येतीलच 5 वाजता. तर म्हटलं ते येण्याच्या आधी व्हिडिओ वगैरे शूट करून घेऊ, म्हणजे कसं परत काय टेन्शन नाही. आता चिन्नू पण झोपला आहे, मग घर एकदम शांत आहे, नाहीतर त्याचं मध्ये चाललेलं असतं. तर मग आता बघूया आपण की काय काय मी घेतलं. आणि खूपच कमी प्राईजमध्ये वस्तू अवेलेबल होतं. हे जे स्टँड दिसते ना, हे फक्त 20 रुपयाला. छान आहे ना. आणि हे पण डबा घेतले चिन्नूची औषधं वगैरे ठेवायला, कारण त्याचे औषधं इकडे असे पडलेले वगैरे असतात, मग तो घेऊन सारखं उचकत बसतो, म्हणून मग हे डबा घेतले त्याचं औषधं ठेवायला. हे पण 20 रुपयालाच. आणि हे छोटंसं कार, तो काही खेळण्याने जास्त खेळतच नाही, त्याला फक्त सामान भांडे वगैरे तेच पाहिजे असतं. पण म्हटलं आता गेलोयच तर बाहेर तर काहीतरी घेऊ, म्हणून चिन्नूला हे गाडी आणि हे स्माइली घेतलं. तर हे पण 20 रुपयाला, हे पण 20 रुपयाला. तर असं हे फक्त 2च घेतलं. आणि चिन्नूला ना जास्त असं काही म्हणजे भांडे वगैरे म्हणजे त्याची खेळणी वगैरे जास्त घेत नाही, कारण आपण खेळणी घेतो ते तसेच पडून असतात, लेकरं काही त्यांच्यासोबत खेळतच नाहीत, म्हणून मग जास्त आम्ही अवॉइडच करतो, कधीतरीच घेतो. आणि त्याला कपडे पण जास्त नाही घेत, कारण कारण लहान कपडे होत जातात त्यांना, जसं ते लवकर मोठे होतात आणि कपडे पण लहान होत जातात, त्याच्यामुळे जास्त घेत नाही, जे आहे तेच वापरतो. आणि मग नंतर जसं आपल्याला गरज वाटलं, आपण बाहेर जातोय वगैरे तेव्हाच घेतो, असं फालतूचं जास्त नाही घेऊन ठेवत. तर आता अजून दुसरं काय घेतलं आहे, हे आता घरात लागणारीच वस्तू आहे. तर ही, आणि हे एक बाहेर 10 रुपयाला भेटतं, पण इकडे 5 रुपयाला एक होतं, तर मग 2 घेतलं. आणि हे ब्रश पण घेतले, म्हणजे असं नॉर्मली, म्हणजे हे पण 5-5 रुपयालाच होतं, पण बाहेर घ्यायला गेलं की जास्त बसतं. पण असंच नाहीतरी म्हणजे कधी देवं वगैरे धुवायला, नाहीतर मग कुठल्या तरी कामासाठी हे साफ कर ते साफ कर, त्याच्यासाठी लागतंच, म्हणून मग हे घेऊन ठेवलं स्टॉक, म्हणजे असावं म्हणून. आणि हे पण 5 रुपयाला घासणी. आणि मग हे टेप 5 रुपयाला बाहेर आहे, 10, 15, 20 रुपयाला. हे क्लिप, हे पण 5, हे पण 5 आहे. आणि हे देवाकडे, हे पण लावण्यासाठी दिवा घेतले मी, 5 रुपयालाच हे पण. आणि नॉट, आणि हे पण पिना, आणि हे पण. तर असं काय घेतलेलं आहे, जास्त काही वस्तू नाही घेतलो. आणि कारण जास्त
म्हणजे तेच सर्व बघून असं होतं की काही घेऊच नाही, कारण ऑलरेडी आपल्याकडे एवढं सामान असतं ज्वेलरी वगैरे, तेच कधी महिन्यातून 2 महिन्यातून असं घालतो आपण. तर असं काय सारखं घेऊन ठेव असंच होऊन जातं, मग ते काय जास्त यूजमध्ये पण होत नाही. त्याच्यामुळं यावेळेस जास्त काही घेऊच वाटलं नाही आणि ते सगळं दुकानं वगैरे बघितल्यावर इच्छाच होत नाही आता हे वस्तू घ्या ते वस्तू घ्या अशी. जर इन केस जर चिन्नू मुलगी असतं तर त्याच्यासाठी तर मी तिच्यासाठी तर मी घेतलीच असती. तर आता तो मुलगा आहे, मग त्याच्यासाठी काय घ्यावं काय नाही असं होऊन जातं कुठे गेलं तरी. पण असो, काय नाही, जेवढं जमतं तेवढं घ्यायचंच. तर हे व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया परत. बाय बाय.